इराण इस्रायल युद्ध सुरूच आहे। इकडे अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा 15वा दिवस उजाडला तरी युद्धाची दाहकता काही कमी झालेली नाही। पहिल्या दिवशी ज्या त्वेषानं इराणनं हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं त्याहूनही अधिक आक्रमकतेनं इराण 15व्या दिवशी लढतोय। मोस्तवांसह सर्व नेते अंडरग्राऊंड आहेत आणि अमेरिकेची डोकेदुखी वाढवत आहेत। अशात अमेरिकेनं आता सर्वोच्च नेत्यासह इतर 10 नेत्यांवरील बक्षिसाची रक्कम वाढवली आहे, तर इराणकडूनही अमेरिकेवर बक्षीस लावण्यात आलंय। थोडक्यात पत्ता सांगा बक्षीस घ्या असं एक वेगळंच युद्ध आता लढलं जात आहे। 15व्या दिवशी युद्ध कोणत्या वळणावर गेलं आणि पुढे किती दिवस हे युद्ध चालणार आहे त्या संदर्भात हा रिपोर्ट। पंधरा दिवस उलटूनही युद्ध सुरूच। इराणकडून त्वेषानं हल्ला, ट्रम्पही हट्टाला पेटले। अमेरिकेनं प्रचंड प्रयत्न करूनही इराण काही नमलेला नाही। इराणनं केवळ आपलं संरक्षणच केलेलं नाही तर जगातल्या बलाढ्य लष्करी ताकदींवर उलट आक्रमण चढवलंय। असं चक्रव्यूह रचलंय की कितीही प्रयत्न केले तरी अमेरिकन इस्रायली सैन्य इराणचे मोश्तबा आणि IRGC कमांडर्सना हात लावू शकलेले नाही। उलट खामनेई इज बॅक असे संदेश देऊन अमेरिकेला डिवचलं जातं। आणि 2 आठवड्यांपेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाल्यानंतर सुद्धा इराण हा अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळी समोर संघर्ष करताना आपल्याला दिसतोय। असिमेट्रिक वॉरफेअरची रणनीती ज्याच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद करण्याचा निर्णय असो, ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका देण्याची रणनीती असो, या अनुषंगानं इराण हा अमेरिकेसोबत संघर्ष करतोय। अशा परिस्थितीत अमेरिकेनं बक्षिसांचा खेळ सुरू केलाय। अमेरिकेनं सुप्रीम लीडर मोश्तबा खामनेई आणि IRGCच्या टॉप कमांडर्स सहित इराणच्या एकूण 10 महत्त्वाच्या नेत्यांवर सुमारे $1 कोटी म्हणजे सुमारे 92.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। मोश्तबा खामनेई सुप्रीम लीडर। सर्वात आघाडीवर नाव आहे मोश्तबा खामनेईंचं। त्यांचं अस्तित्व म्हणजे इराणची सत्ता कायम असणं। थोडक्यात अमेरिकेचा इराणमधील सत्ता पालटाचा प्रयत्न फसणं। त्यांना पकडून किंवा त्यांना ठार करूनच इराणमध्ये अमेरिकेला यश मिळालं असं म्हणता येईल, कारण त्यांची सर्वोच्चपदी निवड झाल्यानंतर इराण अधिक एकजुटीनं लढतोय। दुसरे मोठे नेते आहेत अली असगर हेजाजी, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ SMO। हे आहेत सुप्रीम लीडर ऑफिसमधील डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ। यांना मोश्तबा खामनेईंबाबत प्रत्येक माहिती असते। त्यांच्या सुरक्षेत कोण आहे, त्यांना कुठे ठेवलं गेलंय, या सगळ्याची बित्तम बातमी अली असगर हेजाजी यांच्याकडे असते। त्यानंतर संरक्षण काउन्सिलचे सेक्रेटरी आणि मोश्तबा यांचे सल्लागार, सचिव संरक्षण काउन्सिल, सल्लागार SMO यांना पकडलं तर मोश्तबांच्या सुरक्षेसंदर्भातली सर्वात महत्त्वाची माहिती अमेरिका आणि इस्रायलच्या हाती लागू शकते। त्यानंतर सुप्रीम लीडर ऑफिसमधील सैन्य सल्लागार मेजर जनरल अहिया रहीम सफवी, सैन्य सल्लागार SMO। सफवी यांना पकडलं तर इराणचं अभेद्य सैनिकी चक्रव्यूह तोडता येईल। त्यानंतर येतात अली लारिजानी। अली लारिजानी सध्या अमेरिकेविरोधात सर्वाधिक आक्रमक भाषा वापरून अमेरिकेला ठेंगा दाखवत आहेत। अमेरिकेला सतत थेट धमकावत आहेत। अली लारिजानी सल्लागार SMO म्हटलं तर लारिजानी हे सुप्रीम कमांडर ऑफिसचे सल्लागार आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत। मात्र तेच इराणच्या सैन्याची खरी ताकद मानले जातात। अयातुल्ला अली खामनेईंसह अध्यक्ष पेजेशकियान यांचे ते निकटवर्तीय आहेत। IRGCचे महत्त्वाचे नेते आहेत। सुशिक्षित लारिजानी अत्यंत लोकप्रिय आहेत। शुक्रवारी कुद्स डे निमित्त ते दिसले होते। यानंतर अमेरिकेनं बक्षिसामध्ये लक्ष केले ते इराणचे गृहमंत्री ब्रिगेडियर जनरल इस्कंदर मोमिनी, गुप्तचर आणि सुरक्षा विभागाचे मंत्री इस्माईल खातीब आणि IRGCचे कमांडर। ब्रिगेडियर जनरल इस्कंदर मोमिनी गृहमंत्री, इस्माईल खातीब सुरक्षा विभागाचे मंत्री, IRGC कमांडर, या तिघांनाही अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा रात्रंदिवस शोधतायत, मात्र यश काही मिळत नाहीये। यातही IRGCचे कमांडर इन चीफ मेजर जनरल अहमद वाहिदी प्रमुख आहेत।
अयातुल्ला खामनींच्या निधनानंतर त्यांची IRGC प्रमुखपदी निवड झाली. गुप्तचर लष्करी कारवायांसाठी ते खतरनाक मानले जातात. हिजबुल्ला, हुती, हमास आणि शिया मिलिशिया नेटवर्कमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हे सर्व 10 इराणी नेते जगात दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. काहीही करून अमेरिका इस्रायलला हे 10 नेते हवेच आहेत, कारण त्याशिवाय इराणला नमवणं कठीण जाईल असं अमेरिकेला वाटतं. अमेरिका येणाऱ्या काळामध्ये इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त केल्यामुळे डीपमध्ये जाऊन हल्ले त्या ठिकाणी करू शकतो आणि इराणचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकतो. त्यांच्याकडे असणारं न्यूक्लिअर मटेरियल साधारणतः 350 ते 400 किलो संवर्धित युरॅनियम हेही नष्ट करणं किंवा आपल्या ताब्यात घेणं असा सुद्धा एक उद्दिष्ट येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आक्रमकतेच्या माध्यमातून हासिल करू इच्छितो. मुळातच अमेरिकेला विजयी मुद्रेमध्ये लवकर या युद्धातून बाहेर पडायचंय का, जोपर्यंत राजकीय उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आपली आक्रमकता वाढवायची आहे. यावरच अमेरिकेची या युद्धामधली पुढची दिशा ही निर्धारित होणार आहे. तर दुसरीकडे इराणचं समर्थन असलेल्या इराक रेझिस्टन्स फोर्सनं अमेरिकेवरच बक्षीस जाहीर केलंय. त्यानुसार इराक आणि शेजारील परिसरात सक्रिय अमेरिकन सैन्य आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची माहिती द्या. 150 मिलियन इराकी दिनार म्हणजेच $1,14,500 बक्षीस दिलं जाईल. थोडक्यात जवळपास 95 लाख रुपयांचं बक्षीस आहे. या गटाच्या दाव्यानुसार अमेरिकन अधिकारी आणि त्यांचे गुप्तचर रहिवासी परिसरात लपले. माहिती देणाऱ्याची ओळख लपवली जाईल असंही आश्वासन देण्यात आलंय. एकूणच मिसाईल आणि ड्रोन सारख्या घातक हल्ल्यांमध्ये आता माइंड गेम खेळला जातोय. त्यासाठी बक्षिसांच्या रकमेचा पाऊस पाडला जातोय. त्यामुळे एकूणच युद्ध आता एका वेगळ्याच पातळीवर लढलं जात आहे. अशात दोन्ही बाजू माघार घेत नसल्यानं हे युद्ध किती दिवस चालेल याबाबत कोणतीही शाश्वती नाही आणि त्यामुळेच साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.